अक्षताने बरोबर सांगितलं, ध्यान केलं होतं. येस, ब्रीदिंग केली होती. बरोबर रंजित, व्हेरी गुड. आणि मागच्या सेशन मधून आपल्याला काय शिकायला मिळालं होतं? ओके, नो प्रॉब्लेम बेटा. तू आज जे लोक आज जॉईन झालेले आहेत काही हरकत नाही, तुमचं स्वागत आहे क्लासमध्ये. ओके. आणि आजच्या क्लासमध्ये आपण आपला हा जो सेशन असतो, जे सेशन्स मी घेते ते आपल्या मनासाठी असतात, स्पेशली आपल्या मनाची पॉवर वाढवण्यासाठी. ओके. सो आदिती सांगते आपल्या पास्ट मधला एक चांगला काळ आठवा, ही ऍक्टिव्हिटी केली. अच्छा, लर्निंग टू मॅनेज अँड रेग्युलेट इमोशन्स. बरोबर, व्हेरी गुड. मेडिटेशन केलं होतं. येस. सो मुलांना मागच्या सेशन मध्ये आपण इमोशन्स वरती फोकस केलं होतं, की आपल्या मनामध्ये किती वेगवेगळ्या भावना येत असतात आणि आपलं लक्ष पण नसतं, है ना. आपल्याला माहित पण नसतं किती वेगवेगळे विचार आपल्या डोक्यात येऊन पण जात असतात आणि त्या विचारांमध्ये आपण वाहून जातो. आपल्याला कळत पण नाही की आपला वेळ, आपली एनर्जी सगळं निघून जातं त्याच्यामध्ये, है ना. हा. सो आपण एक ऍक्टिव्हिटी केली होती ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या मनामध्ये जे विचार चालू आहेत त्याच्यावरती आपण लक्ष देतो. आपल्या मनात कोणकोणत्या भावना चालू आहेत त्याच्याकडे आपण लक्ष देतो, राईट. त्याच्यामुळे काय होतं की ऑटोमॅटिकली जे आपलं लक्ष आहे ते आपल्या आतमध्ये जाते. नॉर्मली आपलं लक्ष कुठे असतं, बाहेरच्या जगात असतं, बाहेर काय झालं. पण आपण जेव्हा मेडिटेशन करतो किंवा अशी कोणतीही ऍक्टिव्हिटी करतो जिथे आपण बसून फक्त ऑब्झर्व करतो की माझ्या डोक्यात काय चाललंय, ऑटोमॅटिकली काय होतं, आपले जे विचार आहेत ते तुम्ही ऑब्झर्व केलंय की नाही मला सांगा, आपले विचार स्लो होतात आणि मन थोडस शांत होतं पहिल्यापेक्षा. असं कोणाकोणाला अनुभव झाला मागच्या वेळेला जेव्हा आपण मेडिटेशन केलं तर थोडासा मन शांत झालं असं कोणाकोणाला वाटलं? चॅट मध्ये सांगा मला. आणि मग आपण आता सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला. हा, आधी स्लो होतात आणि मग मन शांत होतं. राईट. सो आपल्या जे मनातले जे विचार असतात ना मुलांना, ते जितके स्लो असतील तितके आपल्याला शांतता जास्त फील होते. ठीक आहे. जितके फास्ट विचार असतील, खूप पटापट पटापट, तुम्ही स्पेशली एक्झामच्या वेळेला जर नोटीस केलं असेल किंवा कुठच्याही टेन्शनची वेळ असते तर खूप विचार चालू असतात डोक्यामध्ये, ऑटोमॅटिकली आपलं मन अशांत होऊन जातं त्याच्यात, है ना. कारण जे फास्ट विचार असतात किंवा आपण फास्ट विचार करतो तेव्हा आपली एनर्जी खूप फटाफट एनर्जी आपली खर्च होत असते. ठीक आहे. जसं की तुम्ही मोबाईल वरती, एक सिंपल उदाहरण देते मी तुम्हाला. एक सिंपल उदाहरण देते मी तुम्हाला, आपण सेशनला सुरू करू. की तुम्ही मोबाईल मध्ये जर लक्ष दिलं असेल, मोबाईल मध्ये जर आपण खूप साऱ्या गोष्टी एकत्र वापरत असतो किंवा ज्यांनी लॅपटॉप वापरला असेल त्यांना माहित असेल, जेव्हा आपण खूप व्हिडिओ पण चालवतोय आणि साईडला तिकडे इंस्टाग्राम, फेसबुक पण खुललंय, सगळं एकाच वेळेला खुललंय, तर आपलं इंटरनेट जे ते काय होतं, पटापट संपून जातं. पण हेच जर आपण थोडं थोडं फक्त व्हॉट्सअप वापरतो, एका वेळेला फक्त व्हॉट्सअप, नंतर फक्त युट्यूब, असं जर आपण जेव्हा करतो तेव्हा आपलं नेट हळूहळू संपतो. हे तुम्ही बघितलंय का? येस. ठीक आहे. सो हे सेम असंच अशीच आपल्या विचारांची केस. जितके जास्त विचार आपण करतो तितकी आपली एनर्जी फटाफट संपत जातो. तितकं आपण हळूहळू सावकाश विचार करतो, स्लोली, तेवढी एनर्जी वाचते आणि मग आपल्याला सोल्युशन्स पण पटापट मिळतात. ठीक आहे. मग आपल्याला जास्त विचार नाही करायला लागत, कमी विचार करूनच फटाफट सोल्युशन्स मिळतात. ठीक आहे. आणि परफेक्ट सोल्युशन्स मिळतात बरेचदा. ठीक आहे. मी आणि रितिका एका फोनवरून जॉईन. ओके बेटा. साई म्हणतोय तुम्ही सांगितल्यापासून मी नाही बघत. काय नाही बघत रे बेटा तू? मला नाही समजलं, परत सांग मला. ठीक आहे. आणि आपण आता सुरू करूया सेशन. आजचं जे सेशन आहे ते आपल्या शरीरावर आधारित आहे. ठीक आहे. आजच्या सेशनचं टायटल दिलेलं आहे माइंड बॉडी कनेक्शन.
ओके, सो काय आहे हे माइंड बॉडी कनेक्शन, काय वाटतंय तुम्हाला? मला जरा सांगा चॅटमध्ये. हे टायटल बघून तुम्हाला काय विचार येतात, काय असेल? थोडं विचार करा आणि चॅट बॉक्स मध्ये मला सांगा. मनाविषयी, राईट? माइंड शब्द आहे म्हणजे मनाविषयी तर आपण बघणार आहोत. बॉडीचा परिणाम माइंडवर कसा होतो? ओके, व्हेरी गुड. माइंड आणि बॉडीचं कनेक्शन, येस बॉडवी, राईट. फिलिंग्स, आपलं मन कसं काम करतं? ओके, नाही बेटा, मन आणि ब्रेन एकच नाहीये. ब्रेन वेगळं आहे, मन वेगळं आहे. डोक्याचं कनेक्शन बॉडीशी, ओके राईट. माइंडचं कनेक्शन आपल्या बॉडीशी, करेक्ट आदिती, करेक्ट. सो माइंड बॉडी कनेक्शन म्हणजे माइंडचं बॉडीशी काय कनेक्शन आहे हे तर बरोबर सांगितलं. पण ऍक्च्युली कोणाचा कोणावर प्रभाव होतो आणि किती होतो ते आपण बघू. ठीक आहे, सो आधी सुरू करायच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. आज आत्ता तुमचं शरीर आहे ना, ते कसं फील होतंय तुम्हाला? तुम्हाला थकावट फील होते बॉडीमध्ये, की अशी अस्वस्थता फील होते, खूप वळवळ करताय तुम्ही आज, की खूप एनर्जेटिक फील होतंय तुम्हाला? खूपच आज तर मी काहीतरी म्हणजे भरपूरच काहीतरी काम करून दाखवलं, किंवा खूप असं हेवी वाटतंय, जड असं, डोकं पण जड झालंय, बॉडी पण जड झाली, असं वाटतंय? कसं वाटतंय? की हलकं वाटतंय? आज एकदम असं पिसासारखं किंवा अतिशय हलक्या ढगासारखं वाटतंय, कसं वाटतंय? अपूर्वा म्हणते तिला आज हेवी वाटतंय. ओके, दवाजी वसावे, नो एनर्जी. ओके, रागिनीला थकल्यासारखं वाटतंय. ओके, ओके, हॅपी 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 नाही, इमोशन नाही सांगायचं, तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला काय फील होतंय ते सांगायचं. हॅपी इज रिलेटेड टू माइंड. हॅपीनेस मनाला फील होतो, बॉडीला डायरेक्ट फील नाही. एनर्जेटिक, ओके, गुड. हेवी, थकवा, ओके, हेवी, ओके, गुड. सो तुम्हाला हे ओळखता येतं, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे कळतं की तुमच्या बॉडीमध्ये हेवीनेस आहे किंवा काय आहे, पण बऱ्याच जणांना आय थिंक काही जण अजून कन्फ्युज झाले. डोंट वरी, आपण आजच्या सेशन मध्ये आपल्या बॉडीकडून मिळणारे वेगवेगळे जे इशारे आहेत ते कसे ओळखायचे ते आज आपण बघू. ठीक आहे, सो बेसिकली मुलांना आपले जे शरीर आहे ते एखाद्या आरशासारखं आहे. ठीक आहे, आरसा कसा असतो, आपण आरशासमोर जेव्हा उभे राहतो तर काय होतं? आरशासमोर उभं राहिलं काय होतं? पारदर्शक, ओके, प्रतिबिंब दिसतं आपल्याला, राईट. आरशाचं काम काय आहे की चेहऱ्यावर काय लागलं असेल तर आरसा आपल्याला दाखवतो. इथे काय माझे डाग बिग लागले असतील तर आरशात मला लगेच दिसेल, किंवा माझ्या हातावर कुठे काय माती वगैरे लागली असेल, कुठे पण काही लागलं असेल, कपड्यांवरती काही खराब लागलं असेल तर आरशात तर लगेच दिसून येते, है ना? जसं आहे तसं. येस, परफेक्ट. तो आपलं जे शरीर आहे ते सुद्धा एक मिरर आहे. कशाचं मिरर आहे? आपल्या मनाचं. ठीक आहे, आपल्या मनामध्ये जी काही कंडिशन चालू असेल तशी आपली बॉडी जणू काही एक मिरर असल्यासारखी वागते आणि ती बॉडी तशी चेंज होते आपली लगेच. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर घरातले कपडे घालून आरशासमोर गेला तर सेम तसंच प्रतिबिंब दिसतं आपल्याला, बरोबर? जर तुम्ही जोकरचे कपडे घालून आरशासमोर गेला तर आरसा तुम्हाला तसंच दाखवेल. जर तुम्ही डान्ससाठी जो आपला कॉस्ट्युम असतो, तर डान्सचा कॉस्ट्युम घालून जर तुम्ही आरशासमोर गेला तर आरसा आपल्याला तसंच दाखवेल, प्रतिबिंब. करेक्ट. तसंच आहे की मनामध्ये जसे विचार असतील तशी ऑटोमॅटिकली बॉडी आरसा दाखवते. आता हे आरसे कसे दाखवते बॉडी तर आपण बघूयात. आपली बॉडी खूप सारे वेगवेगळे सिग्नल देत असते. ठीक आहे, असे त्यातले काही सिग्नल्स मी इथे नोट डाऊन केलेले आहेत. फास्ट हार्टबीट एकदम फास्ट होऊन जाते आपली. स्वेटी हँड्स, हाताला घाम येणे, हा,
हे एक सिग्नल आहे आपली बॉडी जे आपल्याला देते. स्लम्प्ड शोल्डर्स म्हणजे जे आपले खांदे आहेत एकदम असे होऊन जातात असे. स्माइलिंग फेस एकदम. टेन्स्ड मसल्स असं एकदम आपली बॉडी अशी कडक झाल्यासारखी एकदम अशी एकदम जेव्हा आपण टेन्शन मध्ये असतो तेव्हा बघा असे एकदम असे आपण पुतळ्यासारखे झालेले असतो. आणि रिलॅक्स बॉडी हे पण एक सिग्नल आहे. आपण सुट्टीच्या वेळेत बघा आपण कसे असतो एकदम राजासारखे है ना. सो हे वेगवेगळे सिग्नल्स आहेत. ठीक आहे, आपण ह्याच्याबद्दल एक ऍक्टिव्हिटी पण करणार आहोत. ओके, अच्छा मला पुढे जायच्या आधी मुलांना एक गोष्ट सांगा. तुम्ही सगळ्यांनी तुमच्यासोबत एक पेपर आणि ड्रॉइंगचं काही साहित्य म्हणजे क्रेयॉन्स किंवा स्केच पेन आणलेलं आहे का? हा, एक चित्र काढायला एक पेपर, नॉर्मल तुमची वही घेतली तरी चालेल, असं काय नाही की तुम्हाला ड्रॉइंगचं स्पेशल पेपर आणायचा आहे. आणि तुमचे ज्यांनी नसतील आणले त्यांनी पटकन जाऊन घेऊन या. 1 मिनिटाचा वेळ देते मी. ओके, सो आता आपण पुढे जाऊया. सो आपली जी बॉडी आहे ती आपल्याला कॉन्स्टंटली सिग्नल देत असते की आपल्या मनात काय चाललंय. ठीक आहे, बऱ्याचशा गोष्टी काय काय गोष्टी आपल्या लक्षात येतात, काय काय गोष्टी आपल्या लक्षात नाही आहेत. तर आपण ज्या लक्षात नाही आहेत गोष्टी आज त्या पण आपण बघू. ठीक आहे, सो एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की जी आपली बॉडी आहे ती आपला सेकंड ब्रेन आहे. ठीक आहे, सो ब्रेनचं काम काय असतं, ब्रेन वेगवेगळे सिग्नल्स देत असतो है ना. ब्रेन आपल्या हार्टला सिग्नल देतो, म्हणजे सिग्नल म्हणजे कमांड देत असतो बेसिकली है ना. तर अशीच आपली जी बॉडी आहे ही पण आपल्याला सिग्नल देते. सो बॉडी पण एक प्रकारे एक खूप पूर्ण आपलं जे शरीर आहे हेच एक मुख्य अवयव आहे एक प्रकारे. ठीक आहे, सो आपण आता ह्या वेळेला आपण ह्या सेशन मध्ये सुरुवातीला एक छोटस मेडिटेशन करूया. हे सिम्पल आहे एकदम, जसे दरवेळेला आपण सिम्पल मेडिटेशन करतो ना तसं असं सिम्पल मेडिटेशन असणार आहे. त्याला मी नाव दिलंय बॉडी स्कॅन मेडिटेशन. ठीक आहे, आता काय करायचं ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते. सगळ्यांनी काय करा, मांडी घालून व्यवस्थित ताट बसा. ठीक आहे, आणि काठीचं कणं एकदम स्ट्रेट. ठीक आहे, पण रिलॅक्स बसा, एकदम असं कडक नका ठेवू बॉडीला. ओके, आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लीज कॅमेरा ऑन करा म्हणजे मला पण बघता येईल की तुम्ही ऍक्टिव्हिटी करताय है ना. येस, तुमच्या समोर मोबाईल ठेवून द्या म्हणजे मला म्हणजे तुम्ही रिलॅक्सपणे ऍक्टिव्हिटी करू शकता. ओके, सो आपल्याला काय करायचंय, आपल्या शरीराकडे थोडस ऑब्झर्व करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, जज नाही करायचंय असं का होतंय माझ्या बॉडीमध्ये वगैरे असं प्रश्न नाही काढायचे त्याच्यावर, काय होतंय फक्त बघायचं. ठीक आहे, तुमच्या बॉडीमध्ये जिथे कुठे टेन्शन फील होतंय, टेन्शन म्हणजे असं कडकपणा फील होतोय ओके, किंवा ते दुखत असेल तर त्याच्याकडे फक्त बघा. ते तुम्ही डोळे मिटून पण करू शकता, जास्त बेटर फील होऊ शकता म्हणजे फोकस करू शकाल. आणि जे मुलं झोपून ऐकतात त्यांनी उठून बसा, झोपून क्लास करू नका. ठीक आहे, सो एक एक अवयव ऑब्झर्व करा. तुमचे पहिले पाय ऑब्झर्व करा, पायामध्ये कुठे तुम्हाला स्टिफनेस किंवा दुखणं खुपणं फील होतंय पण. पाठीमध्ये ऑब्झर्व करा, कमरेमध्ये, खांद्यांमध्ये किंवा पोटात किंवा छातीमध्ये, मानेच्या इथे कोणाला दुखत असेल त्याला बघा शकता, किंवा कोणाचं डोकं जर थोडं जड असेल तुम्ही ऑब्झर्व करा की जसं तुम्ही त्याला बघताय ना ते जे दुखणं आहे ते ऑटोमॅटिकली कमी होत आहे. आनंद वसावे बेटा तू सारखं सारखं ओके का टाईप करतोयस. दर्शनचं डोकं थोडं दुखत आहे आणि जिथे तुम्हाला दुखतंय
तर तुम्हाला काय करायचंय आता, जर ज्यांना कोणाला दुखतंय किंवा ज्यांना कोणाला कुठच्याही बॉडी पार्ट मध्ये थोडासा हेवीनेस फील होतो, तर काय करायचंय, दीर्घ हळूहळू श्वास घ्या, एकदम रिलॅक्स वे मध्ये श्वास घ्या. आणि जेव्हा तुम्ही श्वास बाहेर सोडताय, तर तुम्हाला असं व्हिज्युअलाइज करायचंय, असं इमॅजिन करायचंय की तो जो भाग आहे शरीराचा, समजा तुमच्या हातात दुखतंय, तर जसं तुम्ही श्वास सोडताय, तर त्याच्यासोबत ते जे दुखणं आहे ते पण बॉडीमधून निघून चालतं. आता तुम्हाला चॅट नाही करायचंय मुलांना, तुम्हाला फक्त आता ऍक्टिव्हिटी करायची. मी चॅटबॉक्स बंद केलाय. तुमच्या बॉडीमध्ये जिथे जिथे स्टिफनेस आहे किंवा पेन आहे तिथे ऑब्झर्व करा आणि दीर्घ श्वास घ्या. आणि जसं तुम्ही ब्रीथ आउट करताय, जसं तुम्ही श्वास बाहेर सोडताय, तर असं व्हिज्युअलाइज करा, असं चित्र बघा की तुमच्या शरीरामधून जिथे कुठे दुखतंय, तर ते दुखणं पण त्या श्वास सोडण्याच्या सोबत ते पण निघून जाईल स्लोली. दोन ते तीन श्वास तुम्ही असं करा, 3 तरी ब्रिदिंग असे करा. जसं तुम्ही श्वास बाहेर सोडताय, तर तुमच्या हातात जर दुखत असेल तर हाताचं दुखणं त्याच्यासोबत गायब होते, निघून चाललंय, असं व्हिज्युअलाइज करा. आता सगळ्यांनी डोळे उघडा. 1 मिनिट मी फक्त एकदा स्क्रीनशॉट घेते सगळे. सगळे किती गोड दिसत आहेत ऍक्टिव्हिटी करताना. ओके. सो मला जरा चॅट मध्ये सांगा, तुम्ही ऑब्झर्व करू शकलात का तुमच्या बॉडीमध्ये कुठे काय होतंय, कुठे दुखतंय किंवा कुठे स्टिफनेस आहे. तुम्ही अं, एक साक्षी ज्याला आपण म्हणतो, साक्षी जो असतो, एक थर्ड पर्सन, तो लांब उभा राहून घटना बघत असतो. ही घटना घडतीये, मी बघतोय, असं तुम्ही बघू शकलात का तुमच्या शरीराला. साक्षी म्हणजे रिलॅक्स वाटतं. बरेच मुलं येस म्हणतात, त्यांना जमलंय हे करायला. व्हेरी गुड. पाठीचा मणका दुखत आहे, मनीषा पवार आजारी आहे, ओके, रेस्ट करा, आराम करा, बंद झालं दुखणं दर्शन. व्हेरी गुड. म्हणजे तुम्ही बघितलं मुलांनो, जर आपण 2 मिनिटं पण असं बसलो ना, रिलॅक्स होऊन फक्त ब्रीदिंग केली, आपण काहीच मोठं, जे मोठे योगी तपस्वी लोक करतात तसं काही आपण मोठं ध्यान वगैरे नाही केलेलं, तरी पण आपल्याला लगेच रिलॅक्स फील झालं, है ना. प्रणव म्हणतोय, आय वॉज इन पेन इन माय हँड अँड हेड ड्यू टू दिस ऍक्टिव्हिटी अँड फीलिंग रिलॅक्स. येस, जसं आपण लक्ष देतो ना आपल्या शरीराकडे, तर ऑटोमॅटिकली रिलॅक्स व्हायला लागतो. ओके. ओके, खूप साऱ्या मुलांचे कमेंट्स आहेत. व्हेरी गुड. सो तुम्हाला ऍक्टिव्हिटी मध्ये आय थिंक तुम्हाला जमली आहे बऱ्याच जणांची, है ना. येस. सो आता आपण पुढे जाऊया. व्हेरी गुड. अच्छा, एक गोष्ट मी विसरली विचारायला. मी मागच्या क्लासमध्ये तुम्हाला एक होमवर्क दिला होता. तुम्हाला मी होमवर्क काय दिला होता, की जेव्हा जेव्हा तुम्हाला खूप स्ट्रॉंग इमोशन येईल, खूप जास्त राग येईल किंवा खूप जास्त खुशी येईल किंवा खूप जास्त सॅडनेस होईल, तर तुम्हाला काय करायचं, थांबून दीर्घ श्वास घ्यायचे 3 आणि रिलॅक्स करायचंय स्वतःच्या मनाला. हे कोणी कोणी केला होमवर्क मला जरा सांगा चॅटबॉक्स मध्ये. नेहा मोरेनी केलं, व्हेरी गुड. श्रावणीनी पण केलं, अनिशा मराठेनी पण केलं. अरे वा, एवढं सगळ्या मुलांनी केलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके. सो
आता आपण थोडस ना डिस्कशन करूया. ओके, व्हेरी गुड. सो थोडे रिअल लाईफ डिस्कशन करूया. जेव्हा आपल्या रिअल लाईफ मध्ये, आता हे तर आपण बसून आपल्या मनाला शांत केलं, बट रियालिटीमध्ये जेव्हा परिस्थिती येते कोणती पण, तर आपल्याला वेगवेगळे इमोशन्स येतात. आणि त्यावेळेला तुमची बॉडी काय रिॲक्ट करत असते, तुमची बॉडी काय सिग्नल देत असते, प्रत्येकाच्या बॉडीमधून वेगवेगळे सिग्नल्स येऊ शकतात. ठीक आहे. जसं की मला जर जेव्हा टेन्शन येतं तेव्हा म्हणजे माझी सवय अशी होती, जेव्हा मी शाळेत होती ना मुलांना, माझी गोष्ट सांगते मी तुम्हाला. जेव्हा मला शाळेत किंवा कॉलेजमध्ये असताना परीक्षा असायची, तर मला एक सवय होती, ज्या पेपरचं मला जेव्हा टेन्शन असेल, ज्याचा अभ्यास व्यवस्थित असेल नसेल झालेला, तर मला बोटं मोडायची सवय होती. अशी अशी मी बोटं मोडायची सारखी सारखी. ठीक आहे. तर ही माझी बॉडीची एक रिॲक्शन देण्याची ही एक सिग्नल होती. ठीक आहे. म्हणजे टेन्शन व्यक्त करण्याची एक पद्धत माझ्या बॉडीची आहे. ओके. सो असं आपण एक दोन क्वेश्चन्स मी तुम्हाला विचारते, म्हणजे थोडंसं तुम्ही तुमचं अनालिसिस करा. ठीक आहे. फर्स्ट आहे, जेव्हा तुम्ही नर्वस असता, एखादी एक्झाम असते, तेव्हा तुमची बॉडी काय सिग्नल देते? व्हॉट डज युअर बॉडी डू? तुमची बॉडी काय करते मला चॅटबॉक्स मध्ये सांगा. संजू विश्वकर्मा म्हणतोय मी आता पण मोडतो फेसबुक. अरे बापरे. अरे मुलांना सारखं सारखं बोटं मोडणं चांगलं नाहीये बरं का. ते स्नायू वीक होऊन जातात आपले. हा, पाय हलवते बौद्धवी. अच्छा, ओके. हेवी टेन्शन नाही सांगायचंय मुलांना, तुम्हाला हे सांगायचंय की तुमची बॉडी काय रिॲक्शन देत असते. जसं की बौद्धवीने सांगितलं की ती जेव्हा टेन्शन मध्ये असते तेव्हा तिचे पाय हलतात. ऑटोमॅटिक एक रिॲक्शन येते आपल्या बॉडीमध्ये. ते काय आहे? काही जणांना एक्झामच्या वेळेला मी बघितलंय, त्यांच्या हाताला खूप घाम येतो, हाताचे जे तळवे असतात त्यांना घाम येतो. तसं तुमची बॉडी, मग ऐश्वर्या म्हणते तोंड वाकडं होतं. अच्छा. राजवीर नख खातो. येस, हा एक कॉमन साईन आहे. टेन्शन मध्ये लोक नख खातात. येस. ओके. फ्रेंड्स वर सगळे राग काढतात. ओके. नख अच्छा, दोन मुलं नख खातात. डोकं दुखतं. येस, काही लोकांचं टेन्शन मध्ये डोकं पण दुखतं. त्याला टेन्शन हेडेक म्हणतात. स्वेटी हँड्स, साक्षीला स्वेटी हँड्स होतात. ओके. येस, भीती वाटते, पण भीती वाटते तेव्हा बॉडीमध्ये काय चेंजेस होत असतात ते आठवा मुलांना. घाम येतो. येस, जेव्हा आपल्याला टेन्शन असते तेव्हा आपल्याला घाम येतो. येस. मोठ्याने ओरडणे आणि डोकं दुखणे. ओके आर्या. ओके. ओके, व्हेरी गुड. गुड. सो तुम्ही आता थोडं थोडं अनालाइज तुम्हाला जमताय किंवा कळताय तुमची बॉडी रिॲक्ट कशी करत असते वेगवेगळ्या इमोशन्स मध्ये, राईट? म्हणजे इथे आपण काय करतोय, आपलं जे मन आहे, मनाचं आणि बॉडीचं कनेक्शन आपण समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. आपण काही अजूनपर्यंत नवीन काही केलेलं नाही, आपण फक्त हे समजून घेतो की जसं जसं आपलं मन चेंज होतं तसं तसं आपली बॉडी पण वेगळी रिॲक्शन देते, राईट? आता दुसरी सिनॅरिओ मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारते. जेव्हा तुम्हाला राग येतो, कधी पण आपल्या सगळ्यांना राग येतो, राईट? तो राग आल्यावरती तुमची बॉडी काय रिॲक्शन देते, किंवा तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला कुठे राग जास्त फील होतो, कोणत्या बॉडी पार्ट मध्ये जास्त त्याचा प्रभाव तुम्हाला दिसतो राग आल्यावर? डोळे आग मारतात. अरे बापरे. फेस चेंज होतो. ओके, गुड. हातात. येस, बरेच लोक असे हात मुठी बंद करतात. हातात, पायात. येस. पाय आपटणे. हो, येस. ओके. मॅम, असं वाटतं की आपली मदत करणार, म्हणजे खूप जोरात जोरात श्वास. येस. तुम्ही हे पण ऑब्झर्व केलं असेल, जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपली जी श्वसन प्रक्रिया आहे ती पण बदलते. ऑब्झर्व केलं तुम्ही हे? हा, खूप आपली रॅपिड ब्रीदिंग होते. जेव्हा आपण रिलॅक्स्ड असतो, जेव्हा आपण टेन्शन फ्री असतो, तेव्हा आपली ब्रीदिंग कशी असते, आपली जी श्वसन प्रक्रिया असते तर शांत.
रिलॅक्स ब्रिदिंग असते ते. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा एकदम छोटे छोटे श्वास आणि ते पण खूप फटाफट घेतो आपण. येस. टीथ, येस, दात, काय काय लोक दात असे जोरात दाबतात रागात. येस. हातात, पायावर. नाकात. ओके. चिडचिड होते. अरे बापरे, मारायला लागतो. मारायचं नाही बेटा, ते पण राग आला तरी. हा, व्हेरी बॅड. श्वास घेणे मोठ्या मोठ्याने. ओके, गुड. सो तुम्हाला लक्षात आलंय की आता हे तर आपण 2च एक्झाम्पल बघितले. असे खूप वेगवेगळे आपले जेव्हा इमोशन्स असतात तेव्हा आपली बॉडी ही रिस्पॉन्ड करते वेगवेगळ्या पद्धतीने. अजून एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली असेल, जे आपल्याला खूप टेन्शन आलेलं असतं आपलं तोंड पण सुकतं. तुम्ही ऑब्झर्व केलं ही गोष्ट कोणासोबत झालीये? हा, तोंड पूर्ण सुकून जातं आपलं टेन्शन मध्ये. हा, येस. ही पण एक बॉडीची सिग्नल देण्याची एक पद्धत आहे. सो नेक्स्ट आपण बघूया. येस. आता अजून एक प्रश्न नीट समजून घ्या बरं का मुलांनो. थोडा वेळ चॅटिंग थांबवा. प्रश्न असा आहे की असं कधी झालंय का की तुमची बॉडी तुम्हाला सिग्नल देते कुठच्या तरी. ठीक आहे, सिग्नल म्हणजे समजा डोकं दुखतंय किंवा पोटात गडबड असते, गुडगुडायला लागले पोट, हा, किंवा खांदे, पाठबीट खूप दुखते, असं तुमची बॉडी काहीतरी सिग्नल देते पण तुम्ही त्याच्याकडे लक्षच नाही दिलं आणि नंतर तुम्हाला पस्तावा झाला की त्यावेळेला मी माझ्या शरीराकडे लक्ष दिलं असतं. असं झालंय का कोणासोबत? कोणी जर चॅट मध्ये प्रसंग सांगू शकेल तर बरं, अजूनच चांगलं होऊन जाईल. असा तुम्हाला कधी पश्चाताप झालाय का की मी त्यावेळेला मी माझ्या शरीराच्या त्या दुखण्याकडे किंवा त्या पोटाच्या गुणगुणण्याकडे मी लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं? इग्नोरिंग स्ट्रेस ऑफ एक्झाम. येस येस, बरीच लोक येस म्हणतात. कोणीतरी एक सांगेल का, एक कोणीतरी विद्यार्थी सांगा की तुम्हाला कधी असं पश्चाताप झाला आणि काही त्याच्यात वाईट नाहीये, ओके, होतं असं. मी तुम्हाला माझं एक एक्झाम्पल देऊ का? मला की नाही खूप म्हणजे मी जेव्हा ऑफिसमध्ये होते, माझ्या मागच्या ऑफिसमध्ये, तर तिकडे खूप स्ट्रेस असायचा कामाचा, खूप ताण असायचा. आणि मग त्या ताणामुळे हळूहळू काय व्हायला लागलं माहितीये का, माझे हे जे खांदे दिसतात ना तुम्हाला, हे हा जो पोर्शन असतो आणि ही मान, हा सेक्शन माझा खूप दुखायचा. हा, आणि हळूहळू तो जो दुखणं आहे ते माझ्या हातामध्ये ट्रान्सफर व्हायला लागलं, म्हणजे माझा हात दुखायला लागला. आणि मी त्याच्याकडे बरेच दिवस लक्षच दिलं नाही मुलांना. ठीक आहे, ही सत्य घटना मी तुम्हाला सांगते. आणि त्याच्यामुळे काय झालं, नंतर हळूहळू मला चक्कर यायला लागल्या, खूप माझी तब्येत बिघडायला लागली. आणि मग त्यामुळे जेव्हा डॉक्टरकडे गेले मी, तेव्हा मला समजलं की मला स्पॉन्डिलोसिस झालाय. स्पॉन्डिलोसिस म्हणजे जे आपल्या मणका असतो आपला, त्या मणक्याच्या मध्ये गॅप निर्माण झालेली. ठीक आहे, सो ही माझी चूक होती आणि मला त्याचा पश्चाताप झाला. तुम्ही त्यावेळेला माझ्या शरीराकडे सुरुवातीलाच जर लक्ष दिलं असतं जेव्हा माझी मान दुखत होती, तर मला इतका त्रास नसता झाला. है ना? तो कोणीतरी एकच, ओके, जास्त नाही आपण. ओके, प्रणव सांगेल का? प्रणव, तुझ्याकडे काही असं एक्झाम्पल आहे का बेटा? मला चॅट मध्ये सांग. किंवा लावण्य, ऐश्वर्या माने, तुझ्याकडे काही एक्झाम्पल आहे का असं, जसं मी आता सांगितलं? चॅट मध्ये मला सांगा मुलांना, तुमच्याकडे असं काही एक्झाम्पल आहे का? मग तुम्हाला मी अनम्यूट करायला देतो. अरे, तुम्ही एवढ्या सगळ्या जणांनी हँड रेस केलेले, चॅट मध्ये मला सांगा ना हो किंवा नाही. जो हो म्हणेल त्यालाच मी अनम्यूट करायला देणार. अच्छा, कोणाकडेच नाही असं एक्झाम्पल? हो सॉरी, मी चॅटबॉक्स ऑफ केलाय, आय एम रिअली सॉरी. ओके 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 ओके.
ठीक आहे, मी असं करते, ऐश्वर्या मानेला आपण चान्स देऊया. ऐश्वर्या माने न्यू स्टुडंट आहे. ठीक आहे, आपण न्यू स्टुडंटला चान्स देऊया. बेटा मी तुला माईक अनम्यूट करायचा चान्स दिलेला आहे. माईक ऑन करून सांग. यस टीचर. एके दिवशी असं झालेलं ना, मला खूप जोरात ताप आणि सर्दी, डोकं सगळं एकदाच दुखत होतं आणि मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही आणि मी त्याच्या दिवशी लक्ष दिलं असतं तर मी लगेच दवाखान्यात जाऊन दाखवायला पाहिजे होतं, पण मी लक्षच दिलं नाही आणि नंतर ना 2-3 दिवसानंतर आमची परीक्षा होती आणि परीक्षेच्या टायमाला तर मी आजारी नाही पडायला पाहिजे होतं. मग त्या टायमाला मी परीक्षा नीट व्यवस्थित नाही देऊ शकले मॅडम. मग त्यामुळे माझा पेपर नीट गेला नाही. मी त्या दिवशी लक्ष दिलं असतं तर टीचर मी पेपर खूप मजेत दिला असता. पण टीचर माझ्या फ्रेंड्सनी मला खूप मदत केली त्यामुळे मी सर्व दुखणं विसरूनच गेले. व्हेरी गुड. किती छान अनुभव सांगितला ऐश्वर्या. व्हेरी गुड. सो थँक्यू. ओके. तर मुलांनो, आय नो तुमच्या सगळ्यांचे असे एक्सपिरियन्सेस असतील. आपण एक दिवशी की नाही एक सेशन घेऊ तुमच्या अनुभवांचा सेपरेट. ठीक आहे, तुर्तास आपण पुढे जाऊया. आता टाइम झाला आपल्या ऍक्टिव्हिटीचा. ओके, सगळ्यांनी आपले आपले ड्रॉइंग पेपर काढा चला आणि मला दाखवा कॅमेरा ऑन करून. कोणी कोणी ड्रॉइंग पेपर आणलेले आहेत? म्हणजे ड्रॉइंग पेपर असं नाही, तुमची बुक पण चालेल. बुक दाखवा तुमची. चला चला चला, आपण बॉडी मॅप ची ऍक्टिव्हिटी करणार आहोत. बॉडी मॅप. येस, व्हेरी गुड. खूप कमी मुलांचे दिसतात. बाकीचे काय करतात? शीतल, पवन, अक्षरा, कोमल, पूर्वा, सचिन. ओके ओके. तो काय करायचंय आपल्याला मुलांना? इथे तुम्हाला जशी मी आकृती दाखवली आहे, तुम्ही साधारण अशी आकृती काढली तरी चालेल. आपलं जे मानवी शरीर असतं की नाही, जी आपली ह्युमन बॉडी आहे, तर ह्या मानवी शरीराची आउटलाईन आकृती काढायची. एक्झॅक्ट काय तुमचं खूप भारीतलं चित्र काढायचं नाही आहे, साधारण चित्र काढायचंय. त्याच्यामध्ये ते आपल्या शरीराची जी आकृती आहे, जी आउटलाईन आहे, तुम्ही असं हे चित्र बघून काढलं तरी पण चालेल. तर पटापट चला सगळ्यांनी पटकन 2 मिनिटाचा टाइम देते मी. पटकन साधारणपणे एक मानवी आकृती काढा सगळ्यांनी. चला, हे चित्र बघून काढलं तरी पण चालेल. आणि आकृती काढून झाली की चॅटबॉक्स मध्ये मला सांगा की काढून झालंय म्हणून. चॅटबॉक्स ऑन करते. की तुम्ही पेन्सिल पेन कशाने काढू शकता, असं काही नाहीये. स्केच पेनने काढले तरी चालेल. ज्यांनी ऐकलं नाहीये त्यांच्यासाठी परत एकदा सांगते. मानवी आकृती काढायची, मनुष्याच्या शरीराची अशी साधारण एक आकृती, जशी की मी इथे चित्रात दाखवली आहे, अशी एक आकृती काढायची. अच्छा ठीक आहे, ज्यांच्याकडे लाईट गेली आहे फक्त ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी करा. जा, मजा येणार आहे तुम्हाला या ऍक्टिव्हिटी मध्ये. अगदी काय परफेक्ट यायला पाहिजे चित्र असं काही नाहीये. साधारण काढलं तरी चालेल, दुर्बळ काढलं तरी चालेल. ज्यांचं ज्यांचं काढून झालंय त्यांनी चॅटबॉक्स मध्ये सांगा मला झालं म्हणून. अरे वा, साई देशमुख फारच छान चित्र काढतोय. अगदी रेखीव चित्र काढत बसू नका बरं का मुलांना. 2 मिनिटात पटकन साधारण आकृती काढा. आपल्याला पटकन ऍक्टिव्हिटी पण करायची आहे. मॅम मला कल्पना नाही म्हणजे काय रे बेटा? सचिन खेळणार झालं. ओके, व्हेरी गुड. वरुणचं पण झालेलं आहे, साक्षीचं पण झालेलं आहे. चला मुलांना पटकन काढून घ्या. अजून 1 मिनिट देते मी. 1 मिनिटात पूर्ण करा ऍक्टिव्हिटी. ऐश्वर्या मानेनी काढलेली आहे. व्हेरी गुड. अरे बापू बेटा, काही हरकत नाही. काढता येत नसली तरी प्रयत्न कर ना. चुकलं तर चुकलं, तुला काय पनिशमेंट नाही मिळणार. ओके, व्हेरी गुड. बऱ्याच मुलांचे मेसेज आलेले आहेत की त्यांचं झालेलं आहे. ज्यांना शक्य नाहीये काही हरकत नाहीये, तुम्ही बघा
ऍक्टिव्हिटी बाकीचे मुलं जे करतात. आता आपल्याला काय करायचंय मुलांना, तुमच्याकडे सगळ्यांकडे कलर्स आहेत, क्रेयॉन किंवा स्केच पेन असतील. तर आपल्याला ऍटलिस्ट 5 किंवा 6 रंग लागतील. शक्यतो क्रेयॉन किंवा स्केच पेनच घ्या. वॉटर कलरच्या भानगडी करू नका, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. ठीक आहे. सो आता काय करायचं आपल्याला, आता आपण बॉडी मॅपिंग ऍक्टिव्हिटी करू. पहिला प्रश्न आहे, मी तुम्हाला सांगते काय करायचंय, आधी ऐकून घ्या. हो थांबते मी, काढ तू. मी प्रश्न रिपीट करेल. ठीक आहे, ज्यांच्याकडे लाईट गेली काय पहिला प्रश्न आहे की तुम्हाला शरीरामध्ये स्ट्रेस किंवा टेन्शन कोणत्या भागामध्ये फील होतं. तर तुम्हाला काय करायचंय, कुठचा तरी एक रंग घ्या, समजा ऑरेंज कलर घ्या, कोणताही तुमच्या मनाचा कलर घेऊ शकता तुम्ही, आणि तुमच्या शरीराच्या ज्या भागामध्ये तुम्हाला टेन्शन जास्त फील होतं, समजा तुमच्या डोक्यात तुम्हाला टेन्शन फील होतं, जास्त टेन्शन आलं की डोकं दुखतं फॉर एक्झाम्पल, तुम्हाला डोक्याचा जो भाग आहे त्या चित्रामध्ये तो तुम्हाला ऑरेंज कलरने रंगवायचा आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक प्रश्नासाठी वेगळा रंग वापरायचा आहे. ठीक आहे. तो ज्यांना ज्यांना लक्षात आलंय त्यांनी सुरू करा, ज्यांना नाही समजलंय मी प्रश्न परत रिपीट करेल. समजलंय मुलांना तुम्हाला ऍक्टिव्हिटी? व्हेरी गुड तेजस. ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जी मानवी आकृती बनवलेली आहे त्यामध्ये तुम्हाला जिथे स्ट्रेस फील होतोय, जेव्हा पण तुम्हाला स्ट्रेस असतो, टेन्शन असतो, त्यावेळेला तुमच्या बॉडीच्या कोणत्या भागात तुम्हाला, आणि ते जरुरी नाही की एकच भाग असेल, कधी कधी एकपेक्षा जास्त भागात पण आपल्याला फील होतं टेन्शन. काही काही जणांना तोंडात तोंड सुकतं आपलं, हे पण एक सिग्नल आहे ना. सो तुम्ही त्या तोंडाच्या भागात पण ऑरेंज कलर देऊ शकता, किंवा कोणताही जो काही रंग तुम्ही घेतलेला आहे, जिथे जिथे तुम्हाला स्ट्रेस फील होत आहे ते सगळे भाग तुम्हाला ऑरेंज कलरने रंगवायचे, ऑरेंज किंवा कोणताही कलर. ओके. ऐश्वर्या मला दाखवतोय का तू? ऐश्वर्या, येस. अच्छा ऐश्वर्या, तुझ्याकडे कलर नाही आहेत का बेटा? अच्छा, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. हा अक्षरा दाखव बेटा, कॅमेरा ऑन करून दाखव. आणि तुम्ही ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर मी तुम्हाला सांगते काय करायचंय. ठीक आहे, हरकत नाही. ठीक आहे. तो फर्स्ट क्वेश्चन सगळ्यांनी रंगवलाय, जिथे जिथे तुम्हाला स्ट्रेस फील होतं तुम्ही रंगवलंय का? ओके बेटा, ज्यांच्याकडे लाईट नाहीये, जे वायर आहेत, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. ओके. तो पहिला झालेला आहे स्ट्रेस. नेक्स्ट आहे अँगर. तुम्हाला कुठे कुठे शरीरामध्ये अँगर फील होतो, म्हणजे राग. व्हेरी गुड दर्शन, छान रंगवलंय. व्हेरी गुड दर्शन. ओके. तो येस, तुम्ही कलर लक्षात ठेवा बरं का मुलांना. आणि तुम्ही असं पण करू शकता, जसं की आता तुम्ही स्ट्रेस जिथे रंगवला ना, तो बॉडी पार्ट, समजा तुम्ही डोक्याला रंगवलं ऑरेंज कलरने, है ना, तर तिथे ऍरो करून लिहा स्ट्रेस, म्हणजे तुम्हाला कळेल की ऑरेंज कलर तुम्ही स्ट्रेस साठी केलेला आहे. ठीक आहे. असं सेम तुम्हाला आता रागासाठी करायचं. तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला कुठे कुठे राग फील होतो, तिथे एक दुसरा कलर घ्या, समजा ग्रीन कलर आहे, ग्रीन कलर घ्या आणि त्या भागाला ग्रीन कलरने रंगवा जिथे तुम्हाला राग फील होतो. आणि रंगवून झालं की एक ऍरो करा तिथे आणि लिहा तिथे राग किंवा अँगर असं. पहिला आहे स्ट्रेस, दुसरा आहे तुम्हाला अँगर साठी कलर करायचंय, तिसरा आहे तुम्हाला जेव्हा टेन्शन येतं किंवा तुम्ही घाबरलेले असता, जेव्हा तुम्हाला भीती वाटते, तेव्हा तुमच्या शरीरामधला कोणता भाग तुम्हाला सिग्नल देत असतो, तो भाग. तिसरा एक कलर घ्या कोणता तरी, समजा येल्लो कलर फॉर एक्झाम्पल, आणि तिसऱ्या कलरनी रंगवा.
संगीता, हमारे पास टाइम है क्या? मेरा थोड़ा सा और बाकी एक्टिविटी का था। 8:21 हो गए मैम। हाँ, मैं 5 मिनिट ले सकती हूँ और? हाँ हाँ, देख लीजिए मैम। हाँ ठीक आहे. ओके मुलांना, पटापट चला. तिसरा, पहिला होता तुम्हाला स्ट्रेस वाले बॉडी पार्ट्स कलर करायचे आहेत. दुसरं आहे तुम्हाला जिथे राग फील होतोय ते बॉडी पार्ट्स. ऐश्वर्या म्हणजे पूर्ण बॉडी. ओके ओके. तिसरं आहे तुम्हाला जिथे भीती फील होते, ज्या शरीराच्या ज्या अवयवामध्ये किंवा ज्या भागामध्ये भीती फील होते तिथे तिसरा रंग द्या. चौथा आहे तुम्हाला जिथे खुशी, जेव्हा तुम्ही खुश असता, आनंदी असल्यावर युजली आपली पूर्ण बॉडी रिएक्शन देते की नाही, पूर्ण बॉडीमध्ये आपल्याला एनर्जी फील होत असते त्यामुळे, है ना. तर तुम्ही काय करू शकता अशा केसमध्ये, शरीराच्या बाहेर एक आकृती काढा. म्हणजे जी शरीराची आकृती तुम्ही काढली आहे त्याच्या बाहेर तुम्ही रंगवा. ओके, जसं की ऑरा असतो ना, ऑरा, आजूबाजूला जो असा प्रकाश पसरलेला असतो शरीराचा, तसं करू शकता तुम्ही. आणि 1 2 3 4 झालं. पाचवा आहे सॅडनेस. जेव्हा तुम्ही सॅड असता, उदास, दुःखी, तेव्हा तुमच्या बॉडीच्या कोणत्या भागात तुम्हाला ते दुःख फील होत असतं? जास्त करून की नाही मुलांना, आपले जे दुःख असतं ते आपल्या चेस्ट मध्ये असते, जे आपल्या हार्टची जी जागा आहे तिथे आपलं सगळं दुःख साठलेलं असतं. ठीक आहे. येस. ओके. सो पाचवा हा भाग आहे जिथे तुम्हाला सॅडनेस किंवा अतिशय निराश झालेला असता तुम्ही, त्यावेळेला तुमचा जो बॉडी पार्ट रिएक्शन देत असतो. येस, फील मनामध्ये होतं बेटा, बट त्याचं बॉडीमध्ये कुठे रिफ्लेक्शन येतं, बॉडीमध्ये त्याचं कुठे प्रतिबिंब जाणवतंय ते आपल्याला कलर करायचं. ओके ऐश्वर्या. आणि सहावं आहे जेव्हा तुम्ही रिलॅक्स असता, जेव्हा तुम्ही शांत असता, तेव्हा तुमच्या बॉडीमध्ये कोणत्या भागात तुम्हाला ते फील होत असतं. हो, दर्शननी ऑलमोस्ट सगळं कलर केलेलं आहे. व्हेरी गुड दर्शन. सांग, मला स्क्रीनशॉट घेऊ दे. व्हेरी गुड. ओके. तो कोणाकोणाची झाली ही ऍक्टिव्हिटी करून पूर्ण? ज्यांचं झालंय त्यांनी ग्रुपमध्ये स्क्रीनशॉट पाठवू शकतात. ठीक आहे, म्हणजे फोटो काढून पाठवू शकतो, स्क्रीनशॉट नाही, फोटो. ठीक आहे. आणि मला ऍक्च्युली अजून एक ऍक्टिव्हिटी करायची होती तुम्हाला, पण मी ही तुम्हाला होमवर्कला देते. ठीक आहे, 2 गोष्टी आहेत त्या होमवर्कला देते मी तुम्हाला. ठीक आहे. आता मी सेशन कन्क्लूड करते. आजच्या सेशन मध्ये आपण काय शिकलोय मुलांनो, मला तुम्ही सांग. आय एम सॉरी, आय एम सो सॉरी, माझी मीटिंग चुकून लेफ्ट झाली, चुकून क्लोज झाली मीटिंग. तुम्हाला सांगा मुलांनो, तुम्ही आजच्या सेशन मध्ये काय शिकलात? चॅट बॉक्स मध्ये सांगा मुलांनो. ठीक आहे, आता वेळ नाही तर मीच तुम्हाला सांगून देते. आजच्या सेशन मध्ये आपल्याला जे जो सारांश आहे तो हा आहे की आपलं जे शरीर आहे त्याची एक भाषा आहे बोलण्याची. आपलं शरीर आपल्याशी बोलत असतं. ठीक आहे, पण त्याची भाषा वेगळी आहे. ठीक आहे. युअर बॉडी स्पीक्स अ लँग्वेज ऑफ इट्स ओन. त्याची एक वेगळी भाषा आहे. कधी तो दुखण्याच्या माध्यमातून आपल्याशी बोलतो. कधी कधी एनर्जी आपली डाऊन होते त्याच्या माध्यमातून शरीर आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतं. कधी डोकेदुखीच्या माध्यमातून शरीर काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असतं. सो त्या सिग्नल्स कडे आपल्याला लक्ष द्यायचं आणि आपल्याला बघायचं की माझी बॉडी मला हा सिग्नल देते, तर मला काय करायला पाहिजे आता. मला माझ्या शरीराकडे लक्ष द्यायला हवंय. त्याचा मी कदाचित जेवण व्यवस्थित जेवत नाहीये. कदाचित मी व्यवस्थित आराम घेत नाहीये. राईट. किंवा कदाचित माझी बॉडी मला हे सांगते की तिला
भरपूर अन्नाची गरज आहे, चांगलं पौष्टिक अन्न खाण्याची गरज आहे, असं पण बॉडी आपल्याला सांगते. तुम्हाला माहितीये तुमच्या बॉडीमध्ये काही काही जणांना तुम्ही बघितलं असेल त्यांच्या स्किन वरती पांढऱ्या रंगाचे चट्टे येतात. ही एक न्यूट्रिशन म्हणजे पोषक तत्व शरीरामध्ये कमी असण्याची एक साईन असते. बेटा नाही, मी ट्रेन मध्ये नाहीये. का तुम्हाला असं वाटतं की मी ट्रेन मध्ये आहे? आपलं शरीर आपल्याशी बोलत असतं आणि आपलं काम आहे त्याच्याकडे लक्ष देणं. द मोर यू लिसन टू इट द बेटर यू अंडरस्टँड युअर सेल्फ. तुम्ही जेवढं तुमच्या शरीराकडे लक्ष द्याल तितकं तुम्ही स्वतःलाच अजून जास्त समजून घ्याल. तुमच्या मनामध्ये तुमच्या कोणत्या भावनांकडे तुम्हाला लक्ष देण्याची गरज आहे, कोणत्या भावनेवर तुम्हाला नियंत्रण मिळवण्याची गरज आहे. ओके, सो तुम्हाला आजच्या सेशन मधून हेल्प मिळाली का मुलांना? आजचं सेशन तुमच्यासाठी उपयुक्त होतं असं वाटतंय का तुम्हाला? मला ऑनेस्टली सांगा, एकदम प्रामाणिकपणे मला सांगा. येस, ओके. सो सगळ्यांनी आज ऍक्टिव्हिटी ज्यांनी केलेली आहे त्यांनी त्याचा फोटो टाका ग्रुपमध्ये. आणि तुमच्यासाठी होमवर्क काय आहे मी तुम्हाला पटकन होमवर्क सांगते, आपण सेशन एंड करूया. होमवर्क हा आहे की तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये, आता पुढच्या आठवड्यात आपलं सेशन होईल पुढच्या मंगळवारी, राईट? मला काय करायचंय ह्या आठवड्यामध्ये, तुमची बॉडी ह्या आठवड्यात पण तुम्हाला सिग्नल देईलच. तुम्ही जेव्हा खुश व्हाल, तुम्ही जेव्हा दुःखी व्हाल किंवा काही तुम्ही फील करताय मनामध्ये, त्याची रिॲक्शन तुमची बॉडी तुम्हाला देईल. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला त्या रिॲक्शनला टिपायचंय, त्या रिॲक्शनकडे लक्ष द्यायचं. आणि त्यावेळेला ती जी बॉडीमध्ये जी रिॲक्शन येते ती रिॲक्शन कशामुळे आली आहे हे तुम्हाला शोधून काढायचं. जसं की तुमचं डोकं दुखत असेल तर डोकं कशामुळे दुखतंय माझं, मी असं काय विचार केला किंवा मी अशी कोणती भावना मी मनात सारखी सारखी निर्माण केली ज्याच्यामुळे माझं डोकंच दुखायला लागलं. ओ माय गॉड. किंवा माझं जर पोट दुखतंय, पोट माझं बिघडलं, पोट गुडगुडतंय, किंवा माझ्या हाताला घाम आलाय, तर मी असे काय विचार केले ज्याच्यामुळे माझ्या हाताला घाम यायला लागला. ओके, सो हे सिग्नल्स तुम्हाला टिपायचे आहेत आणि त्याच्या मागची भावना तुम्हाला शोधून काढायची. हे तुम्हाला लिहून ठेवायचं, कारण तुम्ही विसरून जाल नंतर. तर जेव्हा तुम्हाला लक्षात येईल तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहून ठेवा की माझं डोकं, समजा डोकं दुखत होतं तर लिहा की माझं डोकं दुखत होतं आणि त्याच्या मागचं कारण माझे हे विचार होते, माझी ही भावना होती. आले लक्षात तुम्हाला होमवर्क लक्षात आला मुलांना? ओके, ठीक आहे. सो आपण आज थांबूया आणि आता आपण